मित्रांनो, जेव्हा निसर्ग आपले सौंदर्य मुक्त हस्तेने उधळतो तेव्हा तयार होते एक अशी कलाकृती जी डोळ्यांनी सुखावते आणि मनाला शांत करते. होय, मी बोलतोय पाण्याच्या झऱ्यांबद्दल आणि धबधब्यांबद्दल. उंच कटड्यावरून कोसळणारं पांढरं शुभ्र पाणी आणि त्याचा तो खळखळणारा नाद. तर छोट्याशा धबधब्याचा अनुभव घेण्यासाठी मी आणि माझा मित्र गेलो घाटकोपर भटवाडी येथे. तर नमस्कार, माझं नाव धीरज आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा व्लॉगमध्ये. पावसाचा आणि डोंगर वाटांचा आनंद घेत घेत आम्ही पोचलो एक झाड पडलेल्या ठिकाणी. मित्रांनो, तुम्हाला एक गंमत सांगू. आम्ही एकत्र आलो की शांतता बिथरूनच जाते. मित्र आणि मी भेटल्यावर नुसती मस्तीच उरते. काही कारण नसताना मोठमोठ्याने हसायचं, खिदळायचं, तर कधी भांडण, कधी रुसवा, तर कधी हसणं. आणि कोणत्याही ठिकाणी गेलो तरी उगाचच मस्ती करायची. जगासाठी आम्ही सुधारलेलो आहोत, पण एकमेकांसमोर आलोय की आमचे खरे रंग दिसतात. कितीही मोठे झालो तरी आमचे ते 22 कधीच संपणार नाही. चला तर मग आपण पुढच्या प्रवासाचा आनंद घेऊ. रस्ता कितीही वळणावळणाचा असला तरी शेवटी मिळणारा आनंद खूप सुखाचा असतो. डोंगराच्या आडून येणारा वारा कानात काहीतरी सांगून जातो, तरी शेवटी मिळणारा आनंद खळाळून वाहणारा असतो. खूप वाट पाहावी लागली, पण निसर्गाने मन तृप्त केलं. कारण प्रवास म्हणजे फक्त अंतर नव्हे, तर तो स्वतःशीच संवाद असतो. आणि या सुंदर प्रवासाचा प्रत्येक क्षण एक गोड प्रसाद असतो. मित्रांनो, निसर्गाचा हा सुंदर पसारा मनाचा प्रत्येक कोपरा जिंकून घेतो. तर तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.